नागपुरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत एकाच वर्गात तब्बल 5 इयत्तेचे विद्यार्थी शिक्षण घेतात। हुडकेश्वर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत फक्त एकच वर्गखोली, पहिली ते 5वीतील विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच वर्गखोली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले। दरम्यान मराठी हिंदीच्या वादात विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होते की काय असा सवाल आता उपस्थित होतोय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। महाराष्ट्रातील काही भागामध्ये ग्रामीण शिक्षणाची दुरावस्था कशी झाली याचं प्रातिनिधिक उदाहरण नागपूर जिल्ह्यातील या शाळेमध्ये मी तुम्हाला दाखवतोय। मी सध्या आहे हुडकेश्वर गावातील नागपूर जिल्हा परिषदेच्या या शाळेमध्ये। एकच वर्गखोली आहे आणि एकाच वर्गखोलीमध्ये पहिली ते 5व्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी बसतात। हा तुम्ही बघता, हा वरांडा आहे। पाऊस आला तो थेट पाऊस आत येतो, परंतु या वरांड्याचा वापर पण या ठिकाणी शाळेत विद्यार्थी बसवण्यासाठी केले जातात। आणि सगळ्यात म्हणजे ही एकच खोली सध्या शाळेसाठी उपलब्ध आहे। आपण हे दृश्य जर बघितले तर बघा, ही एकच खोली आहे जी शाळा भरवण्यासाठी उपलब्ध आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या वर्गापासून तर 5व्या वर्गापर्यंतचे मुलं एकाच वर्गात बसतात। 28 मुलं या शाळेमध्ये आहे। आता जागा नसल्यामुळे पोरं एका वर्गात जर एवढे बसवले तर एकामेकाकडे बघतात ना। मग आता काही बसून, एक तर ऑफिस नाही आमच्या इथे, कोणी अधिकारी येतात तर त्याच्यामुळे मी माझे वर्ग इथं घेऊन बसते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी।